नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली जाणारी इयत्ता 8वीसाठीची रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा ही 1 डिसेंबर रोजी या वर्षाची होणार आहे. 1:30 ते 4:30 ही वेळ आहे संबंधित केंद्रावरती. काही नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. प्रश्न 2 2018ची प्रश्नपत्रिका आहेत. प्रश्न 2 पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 3 ए, अवयव पाडा, फॅक्टराईज 12x वर्ग वजा 14xy वजा 6y वर्ग. या ठिकाणी x वर्गचा सहगुणक 12 आहे, शेवटच्या y वर्गाचा वजा 6 आहे. यांचा गुणाकार करायचा 12×72 वजा 72, 12 गुणिले वजा 6 वजा 72चे अवयव असे पडायचे. मधल्या पदा एवढी बेरीज झाली पाहिजे, फरक आला पाहिजे आणि गुणाकार वजा 72 राहिला पाहिजे. 18 चौक 72 वजा 18 अधिक 4, 18ला चिन्ह वजा दिलं तर वजा 18मधून 4 गेले वजा 14 उरत आहेत. म्हणून मधल्या पदाची फक्त फोड केली. पहिलं पद तसंच ठेवलेलं आहे, शेवटचंही पद तसंच ठेवलेलं आहे आणि मधलं पद वजा 18xy ऐवजी वजा 18xy अधिक 4xy वजा 6y वर्ग. पहिल्या दोघातून सामायिक काय निघतोय पहा. 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 आणि x वर्ग आणि xy मधला x म्हणजे टोटली 6x सामायिक निघाला. कंसामध्ये करायले 6 दोन्ही आणि 1x वजा 6 त्रिक आणि y हा कंसात राहतोच. 2x वजा 3y. हा 2x जो आहे तो 4च्या अवयवामधला आहे, म्हणजे अधिक चिन्ह अधिक 2 आणि हा y राहिला. ओके, 2y गुणिले 2x 4xy. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस 2x वजा 3y आणि कंसाच्या बाहेरची जी पद आहेत 6x अधिक 2y ही दुसऱ्या कंसात घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने याचे अवयव आपल्याला मिळाले 2x वजा 3y आणि दुसऱ्या कंसात 6x अधिक 2y. ओके, त्यानंतर सर्व रूप द्या. त्यामध्ये 2 कंसात 4x वजा 8x वर्ग अधिक 3 वजा 3 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 7. कंसातल्या बाहेरच्या पदानं आतल्या पदाला गुणायचं काम करायचं. 2 चौक 8x वजा 2 आठी 16x वर्ग अधिक 2 त्रिक 6 वजा 3 गुणिले x वर्ग वजा 3x वर्ग वजा वजा अधिक 3 संग 18x वजा 3 गुणिले अधिक 7 वजा 21. सॉरी, मुळातच या ठिकाणी अधिक चिन्ह आहे. ओके, त्यामुळं 2 गुणिले 4x 2 चौक 8x अधिक 2 आठी 16x वर्ग अधिक 2 त्रिक 6 वजा 3x वर्ग वजा वजा अधिक 6 अधिक 6 त्रिक 18x वजा 3 असे 21. 16x वर्ग स्वरूप पदाजवळ घ्यायचे वजा 3x वर्ग अधिक 8x अधिक 18x अधिक 6 वजा 21. त्यामुळं 16x वर्गमधनं 3x वर्ग गेले 13x वर्ग, 16x वर्गमधनं 3x वर्ग गेले अधिक 18x अधिक 8x अधिक 26x आणि वजा 21 मधनं अधिक 6 वजा 15. ओके, याचं सोपरूप जे आहे 13x वर्ग अधिक 26x वजा 15. पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 34 सेमी आहे, केंद्रापासून जिवेचे अंतर 8 सेमी आहे, तर जिवेची लांबी काढा. द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 34 सेंटीमीटर. द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. या ठिकाणी वर्तुळाचा व्यास 34 सेमी दिला आहे, त्यामुळे त्याची त्रिज्या जी आहे ती 34/2 व्यासाच्या निमपट बरोबर 17 सेमी. ओके, त्यामुळं या ठिकाणी आपण ओ केंद्र आहे आणि OP हा लंब आहे जेव्हा AB आहे, जेव्हा AB वर हा OP हा टाकलेला लंब आहे, त्यामुळे त्रिज्या ही 17 सेंटीमीटर आहे. ओके, या ठिकाणी OP लंब जेव्हा AB. ओके, आणि OPची लांबी जी आहे OP लेंथ OP बरोबर म्हणजे वर्तुळ ही जी जीवा आहे ती केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. ओके, 8 सेमी अंतरावर आहे म्हणजे 8 सेमी अंतर आहे. त्यामुळे या ठिकाणी जो त्रिकोण आहे OPA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आणि AP काढायची आणि APची दुप्पट करायची म्हणजे जीवेची लांबी मिळत्या. कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो.
ए पी आणि पी बी समान होतात. त्रिकोण ओ पी एमध्ये कोण ओ पी ए बरोबर 90° आहे. ओ पी ए 90° आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे OA वर्ग. ओके, OA वर्ग बरोबर AP वर्ग अधिक OP वर्ग. AP वर्ग अधिक OP वर्ग. OA काय आहे? अगदी बरोबर आहे, 17 वर्ग बरोबर AP काढायचे आहे अधिक OP केंद्रापासून जीवेचं अंतर 8 वर्ग. त्यामुळं 17 वर्ग 289 बरोबर AP वर्ग, तसंच अधिक 8चा वर्ग 64 289 म्हणून चिन्ह व्हायला हवीत. स्वरूप पद एकत्रित करायचे. 289 अधिक 64 मागे आले वजा 64 बरोबर AP वर्ग. या ठिकाणी 289 मधून 64 गेले 225 उरत आहेत. AP वर्ग बरोबर 225 आणि AP वर्गाचं वर्गमूळ AP 225चं वर्गमूळ 15. ओके, त्यामुळे AP आपल्याला 15 मिळाली, जीवेची निम्मी लांबी. त्यामुळे AB बरोबर जेव्हा ABची 2 AP 2 गुणले 15 बरोबर 30 सेमी. ओके, त्यामुळं जेव्हा AB बरोबर 30 सेमी. प्रश्न 4 51 ते 80 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 51 to 80. प्रथम या ठिकाणी 51 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या काय आहेत पाहू. त्यामध्ये 53 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही एक शिवाय, अगदी बरोबर 59 आहे. त्यानंतर 61 आहे. त्यानंतर 67 आहे. त्यानंतर 71 आहे. त्यानंतर 73 आहे. या सर्व मूळ संख्या आहेत. आणि जोडमूळ संख्या ह्या मूळ संख्या झाल्या. जोडमूळ संख्या म्हणजे त्या दोन संख्यामधला फरक 2 पाहिजे. त्यामुळं 59 61 2 फरक आहे. आणि अगदी बरोबर आहे 71 73 या 2च जोड्या आहेत. ओके, पुढला प्रश्न आहे बी त्यातला. F हा D वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. D ची किंमत 5 तेव्हा F ची 18, तर D ची 10 असताना F ची किती? या ठिकाणी F हा D वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. व्यस्त प्रमाणामध्ये K स्थिर पद गुणाकार करून काढायचं असतं. या दोन चलांचा गुणाकार करूनच काढायचं असतं. F गुणिले D वर्ग. ओके, भागिले D वर्ग आहे तो F ला गुणिले गेला. त्यामुळे K बरोबर सुरुवातीचे दोन D आणि F ची किमती पहा. F ची किंमत आहे 18 आणि D वर्ग म्हणजे 5चा वर्ग. त्यामुळे 18 गुणिले 5चा वर्ग 25. त्यामुळे 18 आणि 25चा गुणाकार 18 पंचे 90ला 0 हातचे आले 9. 18 दुनी 36 9 45 म्हणजे K ची किंमत 450 आलेली आहे. परंतु आत्ताच आपण सूत्र पाहिलं स्थिर पद काढण्याचं. K बरोबर F गुणिले D वर्ग. आता 450 K ची किंमत आलेली आहे. नवीन या ठिकाणी D ची किंमत 10 दिल्या आणि F ची काढायची आहे. ओके, 10चा वर्ग 450 बरोबर F गुणिले 10चा वर्ग 100. F बरोबर 450ला F ला गुणिले 100 असणार, भागिले येणार, 0 0 गेले. त्यामुळे F बरोबर या ठिकाणी 45/10. ओके, 0 गेल्यामुळं आणि दशांश चिन्ह देऊन 4.5 सुटे दशकाच्या ठिकाणी, म्हणून चिन्ह करणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 5 गुणांचा. त्या प्रश्न 4मध्ये आकृतीत PS आणि QR बरोबर 15 दिलेले आहेत. QS बरोबर PR, QS
आणि पी आर हे कर्ण आहेत. क्यू एस आणि पी आर या ठिकाणी दिलेले आहेत 20. कोण एस पी आर आणि एस क्यू आर, कोण एस पी आर इथला कोण हा 90 मापाचा आहे आणि कोण या ठिकाणी एस क्यू आर हा सुद्धा 90 मापाचा आहे. त्यामुळे चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ काढायचे आहे. याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या ठिकाणी पी एम हा एस आरला लंब काढलेला आहे. त्या पद्धतीने क्यू एन सुद्धा हा एस आरला लंब काढलेला आहे. या ठिकाणी त्रिकोण एस पी आर जो आहे, एस पी आर तो 90 मापाचा दिलेला आहे. एस पी या ठिकाणी 15 सेमी आहे आणि पी आर 20 आहे. त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार एस आर कर्ण आहे, कारण काटकोना समभुज आहे. एस आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक पी आर वर्ग, म्हणजे 15 वर्ग अधिक 20 वर्ग, 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400, दोघांचे 625 बेरीज. एस आर वर्ग बरोबर 625 म्हणजे एस आर बरोबर 25 आलेलं आहे. ओके. आता त्रिकोण एस पी आर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू एस पी आणि पी आर 15 गुणिले 20 त्याला भागिले 2 म्हणजे 1/2 गुणले. ओके. पाय गुणले उंची, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार 1/2 गुणले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. 1/2 पी एस 15 आहे आणि पी आर 20 आहे. 20ला 2 भागल्यानंतर 2 आहे आणि 15 आहे 150 चौसेमी हे त्रिकोण एस पी आर ते या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता पाया एस आर घ्यायचा आहे आणि उंची पी एम घ्यायची आहे, म्हणजे उंची आपल्याला मिळवायचा हा हेतू आहे. एकाच त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा शेताचं क्षेत्रफळ, आयताकृती शेताचं क्षेत्रफळ काढताना अगोदर लांबी मोजली, नंतर रुंदी मोजली आणि नंतर अगोदर रुंदी मोजली नंतर लांबी मोजली, क्षेत्रफळामध्ये बदल होत नाही. आता एस आर पाया आणि त्यावरील उंची पी एम घ्यायची, म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण पी एस आर बरोबर 1/2 एस आर गुणिले उंची संबंधित पायावरील पी एम. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आत्ताच आपण 150 काढलेले आहे, बरोबर 1/2 पी एम काढायचे गुणिले एस आर 25 आत्ता काढलेले आहे. ओके. या ठिकाणी पी एम बरोबर पी एम काढताना भागिले 2 आहे ते 150ला गुणले आणि पी एमला गुणले 25 भागिले 25 सक्क 150 साईदुनी 12 म्हणजे पी एम 12 मिळाली उंची. ओके. त्यामुळे त्रिकोण पी एम एस, आता त्रिकोण पी एम एस हा छोटा त्रिकोण आहे, पी एम एस एस एम काढायचे आहे. या त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी एस वर्ग वजा पी एम वर्ग, म्हणजे 15 वर्गमधून 12 वर्ग वजा गेले, 15चा वर्ग 225 वजा 12चा वर्ग 144, 225 वजा 144 81. या ठिकाणी एस एम वर्ग बरोबर 81, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, एस एम वर्गाचे एस एम आणि 81 9, त्यामुळं एस एम 9 ही 9 मिळाली. ओके. त्याचप्रमाणे येणार सुद्धा 9. ओके. त्यामुळं संपूर्ण ही एस आर म्हणजे एस एम, एम एन आणि एन आर. संपूर्ण एस आर आपण या ठिकाणी किती काढलेले 25 आहे. 25मधून 9 9 18 गेले, 7 उरले. ओके. त्यामुळे एम एन 7ची गरज होती, काढलेली आहे इथं. एस आर बरोबर एस एम अधिक एम एन अधिक एन आर 25 बरोबर 9 अधिक एम एन अधिक 9, 9 9 18, 25मधून 18 गेले 7, एम एन बरोबर 7. एम एन 7 आहे, पी क्यू सुद्धा 7 आहे, कारण पी एम एन क्यू हा आयत आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, त्यामुळं पी क्यू 7 आहे. ओके. त्यामुळे चौकोन आता संपूर्ण पी क्यू आर एस या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज पी क्यू अधिक एस आर आणि लंबांतर पी एम आहे, म्हणजे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज 1/2 गुणिले 7 अधिक 20 गुणिले 12. ओके. 7 गुणिले 25 आहे, एस आर 25 आहे, सॉरी. ओके. 1/2 गुणिले 25 आणि 7 32 गुणिले 12, लंबांतर 12 आहे. 32ला या ठिकाणी आपण 2 भागलं तर 16 आलं. 16 गुणिले 12चा गुणाकार 192 चौसेमी आहे. या चौकोनाचं क्षेत्रफळ पी क्यू आर एस या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ 192 चौसेमी आहे. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन समोरील बटनावर क्लिक करा. काही सूचना असल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.